इस न्यूज के प्रायोजक है चाचा मच्छी ढाबा, टाके ब्रिज के करीब, बिजापूर रोड, सोलापूर। असं बोलताना शाब्दी साहेबांनी तर म्हणलंय मला, असं साहेबांनी इम्तियाज जलील साहेबांनी यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे, उमेदवारी द्यायचं असं सांगितलेत मला। आणि त्याच्या अगोदर त्यांनी येण्या अगोदर मी इम्तियाज जलील अनवर सादात साहेबांनी फारुख भाई यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं, तर त्यावेळेस त्यांनी सोलापूरला त्यांनी येण्या अगोदरची गोष्ट सांगतो, तर त्यावेळेस त्यांनी नाही आपल्याला काही लढवायचं नाही असं इन्चार्ज म्हणले होते अनवर सादात। आम्ही सांगितलेलं आहे, हैदराबादच्या वरिष्ठांना आम्ही सांगितलं, आम्ही डिटेल सांगितलं, गेल्या वेळेच्या 19 लोकसभा त्याची माहिती दिली, वंचितांना आपण असताना असं असं झालं, आता तर आपण एकटे लढतो आहोत, आपली ताकद किती आहे, 19 लाख मतदारसंघात आपले 2.25-3 लाख मतदान आहेत, 50% जरी मतदान झालं तर 1.5 लाखाच्या आसपास आहे, 1.5 लाख तर आपल्याला पूर्ण पडणार नाहीयेत, बाकीचे पक्षाचे लोक मत घेणारच आहेत मुस्लिम समाजाचे, मग आपण निवडून कसं येणार का? आपल्याला पाडण्यासाठी आणि कुणाला निवडून आणण्यासाठी उभा राहायचं आहे का? ह्याचा फायदा डायरेक्ट भाजपलाच होणार आहे, आपलं मतदारच नाही त्या ठिकाणी, तर आपण इलेक्शन लढवायची कशी? हा, विधानसभेला मध्ये आपली ताकद आहे, आपण लढवलो, लोकांनी मदत केली, ते बरोबर होतं। नाही, MIM पक्ष हा मुस्लिम समाजाचा नाहीये, आम्ही नेहमी प्रयत्न करतो इतर समाजालाही समाविष्ट करून घेण्याचा। आता काँग्रेसचे उमेदवार बळी शिंदे आहेत, त्यांना पाडण्यासाठी कुठेतरी हा षडयंत्र चालू आहे असं तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं नाही, जनतेचं म्हणणं आहे असं, जनतेचं म्हणणं आम्ही मांडलं होतं त्यांच्यासमोर आणि पक्षासमोर। आम्ही इथली जी लोकल बॉडी आहे आणि इथले जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्यावर आरोप करत आहे की त्यांनी कुणालाही संगनमत न करता, विश्वासात न घेता जे काम केलेले आहे ते कामाबद्दल आमचं आक्षेप आहे आणि त्याबद्दलच आम्ही सर्वजण सहमतीने राजीनामा देत आहे। थोड्या वेळाआधी तुम्ही प्रसारमाध्यमात बोललात की MIM पक्ष हा भाजपचा जी टीम आहे, असं नाही, असं लोक म्हणतात। जर तुम्ही उमेदवार दिलं तरी सिद्धच होणार आहे ना, तुमचं मतदानच नाहीये, तुम्ही 19 लाखात तुमचं मतदान नाहीये, जर तुम्ही कॅन्डिडेट उभा करता तर मेसेज काय जाणार? तुम्हीच विचार करा, तुम्हीच सांगा काय याचं मेसेज काय जात आहे। हो, एससी कॅटेगरी नाही, मला विकासासाठी पण कमीत कमी 1 वर्षापासून तर तयारी करायला, उमेदवारी द्यायची असेल तर तुम्ही तयारी करा ना, वर्ष 2 वर्ष तुम्ही शाखा ओपन करा, तुम्ही एकदम म्हणजे उमेदवारी देणारच असं म्हणजे तुम्ही कुणाला तर ब्लॅकमेलिंग साठी किंवा आपल्या फायद्यासाठी हे काय तर घडामोडी करत आहे असं आरोप आहे। आम्ही नेहमी वारंवार फारुख शाब्दी साहेबांना सांगत होतो, नाही सर्व होल त्यांनी कुणाला पावर दिलं नाही, त्यांनी कुणाला पावर दिलं नाही, कुणाला चालायला दिलं नाही, त्यांनी काम करण्याची त्याच्याकडे काम करणारा माणूस पॉवरफुल आहे, पण आमच्या पदाधिकाऱ्याला पॉवर नाहीये तिथं। कल्पना असेल 2014 असो किंवा 2019 असो, ज्या वेळेस आमदारकीची निवडणूक झाली त्या ठिकाणी फक्त शहर मध्येच MIM पक्ष सक्रिय होता, शहर मध्ये सोडून इतरत्र MIMचा कुठलाही पदाधिकारी आजही उपस्थित नाहीये, त्यात तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही पण त्या पक्षाचे पदाधिकारी आहात, हे चुकीचं, हे बरोबर, तुम्ही जे प्रश्न विचारलात हे एकदम उत्तम आहे। फक्त आमचे अध्यक्ष आणि आमचे काही पदाधिकारी फक्त मध्यमधील फोकस केलेले आहेत, उत्तरमध्ये, दक्षिणमध्ये, ग्रामीणमध्ये, जिल्ह्यात टोटल कधी लक्ष दिलेलं नाहीये। आमच्या आजूबाजूच्या म्हणजे उत्तर मधल्या आणि दक्षिणच्या कार्यकर्त्याचं म्हणणं तेच आहे, तुम्ही फक्त मध्याला फोकस करता, पक्ष वाढवायचा असेल तर फक्त मध्याला तुम्ही फोकस करायचं नसतंय, पक्ष वाढवायचा असेल तर सर्व ठिकाणी तुम्हाला वेळ देऊन काम करावं लागेल।
टीका करता, तुम्ही काय केलं ते सांगा. आम्हाला पावर दिलंय त्यांनी. पावर तुमच्याकडे जनरल सेक्रेटरी पद होतं साहेब, आणि तुम्ही महिलाकडे फक्त हे पद आहे ना, कागदपत्री नावाला आहे, आहे फक्त. नावाला आहे. आम्ही जे काम भाऊली करतो, मला एवढंच सांगायचं आहे, फक्त आणि फक्त एमआयएम पार्टीमध्ये फारुख शाब्दी यांचा मनमानी कारभार चालतोय. आम्ही जर एक मिनिट ऐकून तरी घ्या. आम्ही जे पदाधिकारी आहात तुम्ही ते सांगता, आम्ही दुसऱ्यावर आरोप करताय. आम्ही काम करणारे लोक आहे, आम्ही ग्राउंड लेवलला काम करणारे आहे. आम्ही इतर मध्ये शाखा उघडू, आम्ही कार्यकर्ते जमा करू, पण आम्हाला ते करूच देत नाही ना. आम्हाला ते तिथं कुठंतरी आळा घालतात. काय म्हणून आळा घालतात? म्हणजे काय नको म्हणतात? माझ्या आदेशानुसार करायचं, आणि त्यांचा एक पीए आहे त्याच्या आदेशानुसार करायचं. म्हणजे पदाधिकारीपेक्षा पीए महत्वाचं आहे फारुख शाब्दीना. जी सर. तुमच्यासाठी प्रश्न आहे, आपण एमआयएम पक्षात कधी प्रवेश केला आणि किती वर्ष झालं, आणि आपल्याला जनरल सेक्रेटरी पदावर कुणी नियुक्ती केली याचा पत्र आहे? मला एमआयएम पक्षानं, मी 2014ला पण एमआयएम मध्ये होतो. 2014 मध्ये होतो. मग त्याच्यानंतर 5 वर्ष काम केलो. त्याच्यानंतर 2017ला कॉर्पोरेशनचं नियोजन केलो. 9 सीटा आम्ही आणलो सर्व प्रयत्न करून. मग त्याच्यानंतर पक्षानं मला मोजलं नाही. कॉर्पोरेशन नंतर हैदराबादचे लोकही मला मोजायला तयार नाही, इथले प्रॉपर माणूसही मला मोजायला तयार नाही त्यावेळेचा अध्यक्ष. मग मी एमआयएम मधनं बाहेर पडलो. म्हणजे एकंदरीत 10 वर्ष झालं तुम्ही पक्षामध्ये पदाधिकारी म्हणून तुम्ही सक्रिय आहात. 10 वर्षामध्ये तुम्हाला असंही वाटलं होतं 2014 पासून ते अद्याप तरी तुम्ही अन्याय वाचा करण्याचं काम एका पक्षाच्या विरोधात का केलं नाही, आज का करताय? आज फार मोठं निर्णय घेतलंय. ते काय होतं, पक्षातलं अंतर्गत असतंय, ते बाहेर आणायचं नसतंय. आज तुम्ही समाजाला मिठीत धरायला लागलात, त्यावेळेस ते पक्षाचं जे असतंय ते कोबार सय्यद, रेशमा मुल्ला, रियाज सय्यद. आपल्याला पक्षात जनरल सेक्रेटरी पदावर आपल्याला कुणी नियुक्ती केली ते पत्र आहे का? मला जनरल सेक्रेटरी म्हणून तुम्ही शहराध्यक्षाला विचारून घ्या ना. तुम्हाला विचारतो, शहराध्यक्ष जेव्हा माझ्या समोर पत्रकार परिषद, मला जनरल सेक्रेटरी म्हणून हैदराबादला असद ओवैसी साहेबांनी नियुक्ती केली. असद ओवैसी साहेबांना आपण ही केवळ मांडली का तिथं? मी लावलं होतं फोन, त्यांच्याशी मला बोलणं झालं नाही. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट न झाल्यामुळं साहेब मी अनवर सादात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. अनवर सादातनं पहिल्यांदा मला जेव्हा बोललं तर मलाही काही कल्पना नाही यायची म्हणून त्यांनी सांगितलंय मला. ते म्हटल्यानंतरच मी स्टेटमेंट दिलं की रमेश कदम म्हणले होते की आमचे लोक मला मागं लागले उभा राहा म्हणून. तरी पक्षाचा अपमान आहे, पक्षाचं छोटपण आहे. तर मी म्हटलं पक्ष मोठा आहे, व्यक्ती मोठं नाहीये. तर ज्याला त्याला उमेदवारी पाहिजे असेल त्यांनी आमच्या पक्षात यावं, रीतशीर मागणी करावी, पेपर्स द्यावा, जे असेल त्याचा बायोडेटा द्यावं, आम्ही पक्षश्रेष्ठीकडे पाठवतो. ही पक्षाची प्रोटोकॉल असते, पद्धत असते कामाची. आपण एखाद्याला तिकीट घ्या म्हणून हॉटेलमध्ये जाऊन गुच्छ देऊन ये म्हणायचं नसते. त्यांनी आमच्या दारुसलाम ऑफिसमध्ये यायला पाहिजे. म्हणजे आपण आता म्हणल्यासारखा तुम्ही जे पक्षाचा प्रोटोकॉल आहे ते चव्हाट्यावर आणण्याचं काम केलं आहे. या संदर्भात पक्षाच्या श्रेष्ठींना भेटून तुम्ही या संदर्भात माहिती घ्यायला पाहिजे होते. पक्षाचं जे आजचं जो धोरण आहे तुम्ही माध्यमासमोर चव्हाट्यावर पक्षाची नाचक्की करता असं वाटत नाही? समाजाची नाचक्की आली त्याच्यात पक्षाचं काय झालंय? तुमची पक्षाच्या वरिष्ठांनी जेव्हा उमेदवारी द्यायचं असेल तर पक्षाच्या कार्यकारिणीला विचारावं लागतंय, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावं लागतंय. आपल्याला इलेक्शन लढवायचं आहे, आपलं मत काय, आपली पक्षाची ताकद किती आहे हे पक्ष संघटनेत वैयक्तिक पदाधिकारी बंद खोलीत चर्चा करावं लागते, तिथं निर्णय घ्यावा लागतंय. तसं इथं झालेलं नाहीये. इथं जे ते उठतंय मीडियामध्ये जातंय, जे ते उठतंय मीडियामध्ये जातंय. मग मला वाईट वाटलं की एखादा व्यक्ती म्हणतंय मी मागितलं नाही, त्यांनी माझ्याकडे आले होते, म्हणजे एमआय पक्षाला असद ओवैसी साहेबांना छोटं करताय. म्हणून मी त्याला प्रत्युत्तर म्हणून दिलं की आमचे लोक जे गेले हे चुकीचं झालंय. आणि या बाबतीत मी आमच्या शहर अध्यक्षांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केलो, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नव्हतं. नंतर असं कळालं की त्यांनी 20 दिवस मशिदीत होते. मग त्यांनी 20 दिवस मशिदीत होते आणि पत्रकारांना उमेदवारांची माहिती देत होते बरोबर, आणि जनरल सेक्रेटरी पदाधिकाऱ्यांचे फोन उचलत नव्हते.
फोटो टाकली आपली त्याच्यावर कोणीही अधिकृतरित्या असं जाहीरपणे मीडियामध्ये येऊन सांगितलं होतं की रमेश कदम यांना आम्ही उमेदवारी देणार आहे. फक्त त्यांचे जे भेट झाली बैठक झाली त्या ह्याच्यावर अंदाजित बातम्या तुम्ही बातम्या जे आहेत ना, अंदाजे बातम्या लावल्याने फोटो कुणाचे दाखवतात तुम्ही? ऐका ना त्या अंदाजे बातम्या दाखव, मग चूक तुमची येते. तुम्ही लोकांना मिसगाईड करतात मीडियावाले. कदम यांनी भेट घेतली त्यानंतर राजकीय मग नाही मग मीडियावाले चुकीचा मेसेज दिला शहरात, असं झालं ते. फोटो आमच्या पदाधिकारीचे दाखवता आणि अंदाजे म्हणता, हे कितपत योग्य आहे? रमेश कदम गेल्यानंतर मग 2-3 दिवसानंतर आले आणि त्यावेळेस त्यांनी अधिकृतरित्या मीडियाला माहिती दिली की आमचं बोलणं सुरू आहे. अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलेलं नाही, आमचं बोलणं सुरू आहे. पक्षश्रेष्ठी जे आहेत वरिष्ठ लोक ते आम्हाला आम्ही उमेदवारी देऊ असं त्यांनी. मग तुम्ही दाखवलं की नाही मीडियानं दाखवलं ना, तुम्ही सांगितलं रमेश कदम यांचे उमेदवार आहेत म्हणून. स्पष्ट चिन्ह आहे साहेब, निवडणुकीच्या आधी काय ते प्रश्नचिन्ह आहे. तर बातम्यामध्ये वाचा तुम्ही वाचलं नाही तुम्ही, प्रश्नचिन्ह आहे प्रत्येक बातमीमध्ये. आणि त्यानंतर मग तुम्ही जे बोलला ना की पक्षातलं उत्सुक कोणी व्यक्ती मीडियामध्ये जात आहे, कोण गेलं पक्षामधलं? फक्त तुम्ही झालं साहेब. फोनवरचे तुमचे कॉल रेकॉर्डिंग मारे झाले, बाकीच्या कुणाच्याही ज्यावेळेस आम्ही फारुख शब्दीला फोन लावला तर त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही चर्चा चालू आहे, ते भेटले किंवा आम्ही भेटलो हे आमची चर्चा चालू आहे, आम्ही 4 नावं वर पाठवलं असं सांगितलं. तर तुम्ही काय म्हटलं की आम्हाला कोणीही बोलवलं नाही, बालेश्वर मध्ये मीटिंग मध्ये किंवा कुठं पण बोलवलं नाही, ते आमच्या पार्टीचा असं निर्णय नाही, तुमचेच कॉल रेकॉर्डिंग करायला झाले. माझं कॉल रेकॉर्डिंग कुठंच नाहीये, दाखवा तुम्ही. मी स्वतः आपल्याला कॉल केला होता, तुम्ही कॉल केला होता, भाषण केलं, त्यानंतर आपली परवानगी देखील विचारली. तुम्ही म्हणला मला विश्वासात घेतलेला नाही म्हणलो ना, बरोबर म्हणलो. आज मी त्या त्या कॉल रेकॉर्डिंग कुठं आपण हे केलेलं नाही, पण तुमचं असं होतं मग तुम्ही पार्टीत बसून हा सर्व विषय हाताळायला. मला म्हणून तर मी बोललो नाही ना तुम्हाला काय, मी त्याच्यात काय इन्व्हॉल्व नाहीये. म्हणून मी त्यांना जे फोटो दिसतात तुम्ही त्यांना विचारा म्हणून मी बोललो तुम्हाला. मेन मुद्दा हे आहे की लोकसभेला आपल्याला उमेदवार द्यायचं नाही, पण पक्षाने जेव्हा याची लोकसभेला उमेदवार द्यायचे नाही ठरवणारे तुम्ही तेच. त्यानंतर पार्टी अध्यक्ष तुम्ही कोण म्हणजे इलेक्शनला काम तर आम्हीच करणार नाही तर तुम्ही कोण कसं म्हणता साहेब? कार्यकर्ता हे ताकद आहे नेत्याची, कार्यकर्त्यामुळे नेता असतो, नेता वैयक्तिक नसतो. अध्यक्षाचा फोन आला तुम्हाला की हे उमेदवार आहेत तर तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही ना, आम्ही सांगायला पाहिजे सीट लागते का नाही, त्याच्यानंतर काय परिस्थिती होणार सांगायला पाहिजे, अभ्यास बोलायला पाहिजे. त्यांनी म्हणलं तिथं बसून द्या म्हणलं की द्यायचं नसते साहेब. आमचे पदाधिकारी बसून विचार करायला पाहिजे. रमेश कदम ऐवजी जर पवार सय्यदला लोकसभेची निवडणुकीची उमेदवारी भेटली असती एमआय पक्षाकडून तर विरोधच नाही. तुमची ताकद आहे का पहिले ते बघा, उमेदवार कोण का राहू दे. पक्षाची तुमची ताकद आहे का लोकसभा लढवायची? पक्षाची ताकद आहे का तिथं? लोकसभा लढवायची ताकद आहे का? आता तुम्ही ते आमच्या अध्यक्षाने विचारा. काँग्रेसच्या विरोधात, काँग्रेसच्या शहरमध्ये म्हणजे काँग्रेसच्या विरोधात तुमची स्वतःची बाजू किंवा स्वतःची ताकद ठामपणे तयार केली आहे, लोकसभेची तुमची ताकद नाही. हेच आमचा आरोप आहे फारुख शाब्दी साहेबावर. तुम्ही फक्त मध्य सोडून बाकीचं कुठे माझा विचार नाही त्यांना. तुम्ही 5 वर्ष झालं जवळजवळ कधी जिल्ह्यात शहरात ग्रामीण मध्ये फिरलात का? शहराची शहर बॉडी अजून तुम्ही तयार केला नाही, तर जिल्ह्याची बॉडी नाही, तालुक्या वाईज बॉडी नाही, आणि तुम्ही लोकसभा इलेक्शन लढवण्यासाठी जाता. नाही, लोकल बॉडीचं वर आमच्या पक्षावर नाही. पक्ष जे श्रेष्ठ नेता आहे, अध्यक्ष जे आहे, त्या अध्यक्षांचं काय तर गाठीबिटी झालेली असेल किंवा त्यांना काय तर फायदा झाला असेल, त्यामुळे त्यांनी हे निर्णय घेतलेला आणि आम्हाला त्यामध्ये विश्वासात घेतलेलं नाही. आणि विश्वासात घेतले असते तर आम्ही त्यांना सरळ विचारले असते की कोणत्या गणिताने हे उमेदवार जिंकून येणार किंवा कुणाला फायदा पोहोचवण्यासाठी हे उमेदवार ठेवलेले. आता त्यांना विचारलं, आम्हाला तर असंच वाटतं. मेसेज तर तसंच चाललंय ना साहेब, जनतेला तसंच मेसेज चाललंय. जनतेनं जे म्हणलंय ते आम्ही तुमच्या समोर व्यक्त केलं सर. रेश्मा तुम्हाला प्रश्न आहे, एमआयएम पक्षामध्ये महिलांचं धोरणच नाही अद्याप. तुम्ही महिलांचे पदाधिकारी आहात,
तुम्ही इमान पक्षातल्या महिलांसाठी काय केलं? महिलांना जोड ठेवण्यासाठी फक्त आणि फक्त शहर अध्यक्ष यामध्ये आम्हाला ताबा लावतात. कारण की मी एक जिल्हा अध्यक्ष आहे, माझं काम काय आहे, प्रोटोकॉल काय आहे मला माहित आहे. शहर जिल्हा अध्यक्षांना प्रोटोकॉल हे माहीतच नाही आहे आणि त्यांना ते काम पटत नाही. कारण की मी संघटन केलं महिलाचं तर रेश्मा पण नाही आम्ही करणार, आमचा PA करणार, अशी त्यांची भाषा असते. मग आम्ही कसं काम करायचं? आणि आज राजीनामा द्यायचा विषय फक्त कोमारो सय्यद देत नाहीयेत. तुम्ही फक्त त्यांनाच प्रश्न विचारता कारण की तुम्ही काँग्रेसमधून इथं आला, इथून तिथं गेला. आमचीही नाराजगी आहे. रियाजबाई आहेत, कोमारो सय्यद भाई आहेत, वसीबाई आहे, काजीबाई भाई आहेत, अनेक पदाधिकारी नाराज आहेत. कारण की का ईद नंतर अजून आहेत. कारण का आतापर्यंत शहर जिल्हा अध्यक्षनी लोकसभा तुम्ही लढवायला उमेदवार द्यायला इच्छुक आहात, इच्छुक तुमच्याकडे उमेदवारी आहे आणि तुम्ही द्यायला ऍक्सेप्ट आहात, पण तुम्ही कुठल्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतला? कुठल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं? आता तुमच्या पत्रकारांनी एकांनी सांगितलं की त्यांनी जे आदेश दिला ते तुम्हाला करावं लागेल. खरं आहे, आम्ही आदेशाला मानतोय, पण आदेशासाठी बैठक तर पाहिजे ना, पार्टी मीटिंग पाहिजे ना. फक्त फोनवर तुम्ही कॉल करून आदेश दिला म्हणले तर काय आदेश आमच्यावर असं चालणार नाही ना. आम्ही पार्टीचे पदाधिकारी आहे. पार्टीची मीटिंग कधी झालीये मी आल्यापासून मला माहित नाही आणि मला काम माहित आहे आणि मी हे समोर बसून सांगितलंय की भाई असं नाही, असं आपण काम करायचं. एमआयएम पक्षामध्ये तुमचं पदार्पण किती सालापासून झालं आहे आणि किती वर्षापासून तुम्ही कार्यरत? 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष 4 साल नहीं 2020 में मिला, लॉकडाउन के पहले. ये 2 साल गैप पड़ा, 2 साल गैप पड़ा, 2-2.5 साल गैप पड़ा. का लॉकडाउन में तो कहाँ थे कोण? अपना तो 4 साल वाला गॅप बोलली तो थोडी 2-4 वर्ष एमआय मध्ये काम करत नाही. काय असणार म्हणजे आता ठीक आहे तुम्ही राजीनामा दिला, लोकसभेच्या उमेदवारीला तुमचा विरोध आहे, आता तुमचं नेक्स्ट भूमिका काय? आमचं पहिले विरोध आहे उमेदवाराला. पक्षाने उमेदवार देऊ नये. पक्षाने जर उमेदवारी दिली नाही तर आम्ही विचार करू. म्हणजे रिटर्न पक्षात यायचं नाही, रिटर्न यायचा विचार करू. पण आमचं मत असं आहे, आज जे शहरात हे वातावरण गढूळ केलंय, समाजाला बदनाम करण्याचं जे काम केलंय पक्षाच्या नेतृत्वानं, इथल्या शहराच्या अध्यक्षांनी, त्यांनी राजीनामा द्यावा जबाबदारी स्वीकारून. पक्षाला बदनाम केलं त्यांनी. बी टीम तुम्ही आता तुमची तयारीच असताना तुम्ही उमेदवार हुडकायला निघालाच साहेब. तुम्ही तयारी करा ना. आता तुम्ही राजीनामा दिला, आता लोकसभेच्या कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार तुम्ही? ते अजून आम्ही आमच्या अजून काही लोक येणार आहेत, आम्ही करू त्याच्यानंतर झाल्यानंतर थोडं अजून आमचे किती लोकांची टीम आहे तुमची? नाही, अजून असे 10-12 लोक आहेत आमच्याकडं. ईद झाल्यानंतर नाही अजून आम्ही जे कार्यकर्ते नव्हे, आम्ही पदाधिकारी, आमच्या पाठीमागे कार्यकर्ते आहे, पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. कार्यकर्त्यांचं नाही, जे पदाधिकारी एमआयएम पक्षातून नाराज आहे सध्या, हा त्यांची त्यांची काही नावं सांगू शकते? आता ते पुढच्या प्रेसला आम्ही कळवली साहेब मग तुम्हाला. ते समोरच येतील ना. आता तुम्ही सगळे राजीनामा दिलात ना, दिलं ना. आता कुठल्या पक्षात जाणार आहे? नाही, अजून ते काय आम्ही ठरवलं नाही. आणि साहेब आम्हाला आमच्या वैयक्तिक एमआयएम पक्षाला ब्रिटिश धरण्यासाठी का शब्दीवर प्रेशर आणण्यासाठी? हे समाजाचं नुकसान होऊ नये म्हणून हे राजीनामा बदलावा म्हणून. तुमचा नंतर परत तोच प्रश्न आला, एमआयएम पक्ष हा कुठल्या समाजाचा हितासंबंधी काम करतोय? कुठल्या समाजाचा एमआयएम पक्ष आहे? या प्रेसमध्ये तुम्ही 10 वेळा समाजाचं नाव घेताय. कुठल्या समाजासाठी एमआयएम? मुस्लिम समाज. मुस्लिम समाजाचा एमआयएम पक्षाचा काही संबंध नाही असं पत्रकारांचं म्हणणं आहे. कारण प्रत्येक पक्ष हा राजकीय पक्ष आहे, कुठल्या धर्मजातीचा नाहीये. पक्षाचा कुठल्याही पक्षाचा आणि जातीचा संबंध नसतो. मताचा संबंध असतोय. मताचा संबंध असतंय. आम्ही तेच म्हणतो ना, आमचं मतदान तेवढं नाहीये जेवढं लोकसभेला जाणे इतपत. इतर समाजाचे मत, इतर समाज, तुम्ही मुस्लिम समाजाचं नाव घेऊन एमआयएमला का जोडता? मुस्लिम समाजाचीच पार्टी. कोण म्हणलं असं? कोण म्हणतं असं? मग आपणच मीडियाच म्हणतो. कोण म्हणलं? तुमचे हेच नाही. सिद्ध करून दाखवा साहेब, कुठल्या मीडियानं मुस्लिम समाजाचा इमाम पक्ष आहे? दाखवतो आम्ही तुम्हाला. वेळ द्या, फक्त डिजिटल पत्रकारिता सोलापूर दाखव. आम्ही दाखवतो, ते दाखवतो तुम्हाला. आता नाही, आता आम्हाला हुडकून जावं लागेल. आम्हाला नेटवर जाऊन पूर्ण बघून एक नाही 10 मीडियाने सांगितलेलं दाखवतो आम्ही. 10 मीडियाचं मला सांगू नका. सोलापूर डिजिटल पत्रकार संघात ते तर 100 निघतील.
ते तर काय पण बोलायला काही नसतंय, ते पण दाखवतो की ते 10 म्हणलं ते 10 पेक्षा हे जास्त निघतील उलट. पण थोडं आता हे तुम्ही आता विचारलात प्रश्न, आम्ही काढून देतो ना नेटवरनं, पूर्ण काढून तुम्हाला माहिती देतो ते पण. तुमच्या पदाधिकाऱ्यांनी तशी बाईट दिली असेल, तुमच्या पदाधिकाऱ्यांनी तसं बोललं असेल, ते तसं मीडियानी लावलेली सांगतोय, मी मीडियानी लावलेली सांगतोय. जसं फक्त रमेश कदमला भेटल्यानंतर मीडियाने सिद्ध केलं की बाबा हेच उमेदवार आहे, तसंच होतं. आम्ही आता साहेबांनी काय सांगितले की कोणते पदाधिकाऱ्यांनी बाईट दिली नाही, तरी पण आम्ही प्रश्न चिन्ह लावून काय केलंय, बातमी केले, तसंच प्रश्न चिन्ह लावतो सर. निवडणुकीच्या आधी उमेदवार अधिकृत होण्याच्या आधी तर यामधला अर्थ घेऊनच पत्रकार बातमी करत असतोय, आणि त्या बातमीला तुम्ही वेगळ्या पद्धतीने दुवा देता. नाही आता आमच्या शहराध्यक्षांनी डिक्लेअर केले की बघितला नसाल. बघितलं ना, हा, मग प्रश्न कसं विचारतात तेच तुम्ही. हे आधीची तुम्ही बोलला ना, आम्ही आता तर भूमिका सांगायला लागलो. आधीची मी रमेश कदम जे बोलले त्यांना मी सांगितलं पक्ष छोटा करायला त्यांनी तसं बोलून. व्यक्ती मोठा नाहीये, पक्ष मोठा आहे. ईद नंतर एमआयएम पक्षामध्ये मोठा धमाका होणार अजून निश्चित. हो यस. चाचा मच्छी ढाबा इस रमजान ईद के मौके पर लाया है 4% फुल पेट धमाका ऑफर। स्पेशल जवारी अक्खा मुर्गा मटका हंडी सिर्फ 999 में, रेगुलर जवारी अक्खा मुर्गा मटका हंडी सिर्फ 799 में, स्पेशल मच्छी मटका हंडी सिर्फ 999 में और रेगुलर मच्छी हंडी सिर्फ 699 में। कोई भी डिश के साथ अनलिमिटेड चपाती, रोटी और अनलिमिटेड राइस, अनलिमिटेड 4 लोगों के लिए पेट भर मतलब फुल पेट खाना। ऑफर सिर्फ 5 दिनों के लिए 13 अप्रैल से 18 अप्रैल तक। फिर देर किस बात की, टेबल या डिश बुकिंग के लिए अभी संपर्क करें 9765066495। हमारा पता टाकड़ी ब्रिज के करीब बीजापुर रोड सोलापुर।